आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। सापांना पाहून भल्या भल्यांची बोबडी वळते। साप दिसला तरी अंगावर काटा उभा राहतो। साप म्हटलं की लहान मोठ्या कोणाचाही थरकाप उडतो। सापाला अनेक जण घाबरतात। सापाला पाहून लोकांना तो विषारी की बिनविषारी याचा अंदाज येत नाही, त्यामुळे ते त्याला मारतात। सापांना वाचवण्यासाठी सर्पमित्र सापांना पकडतात। मानवी परिसरातील सापांना पकडून हरितवासात म्हणजे जंगलामध्ये सोडलं जातं। साप हा आपल्या जैवविविधता साखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे। यामुळे कुठेही साप आढळला तर सापाला घाबरून मारण्यापेक्षा आधी सर्पमित्राला फोन करणं गरजेचं आहे। शिंदखेडा येथील सर्पमित्र सागर माळी यांनी आज पावतो 7000 सापांची सुटका करत त्यांना जंगलामध्ये सोडलं आहे। ते मागील 15 वर्षांपासून सापांना वाचवण्यासाठी जनजागृती करतायत। त्यांना सापाबद्दल जिव्हाळा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे। सविस्तर असं की शिंदखेडा येथील सर्पमित्र सागर माळी उर्फ देवा भाऊ हे मागील 15 वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करत आहेत। ते शिंदखेडा येथील ॲडव्होकेट बुथा सोनवणे यांचे पुतणे आहेत। सागरला प्राण्यांविषयी आस्था आणि प्रेम होतं। शिंदखेड्यातील पहिले सर्पमित्र महेंद्र मोरे फौजी यांनी सागर माळी अगदी लहान वयापासून सागरला प्राण्यांविषयी आस्था आणि प्रेम होतं। शिंदखेड्यातील पहिले सर्पमित्र फौजी महेंद्र मोरे यांनी सागर माळी यास एकदा सापाला मारताना बघितलं। महेंद्र मोरे यांनी सागरला सापांना मारण्यापेक्षा वाचवण्याचं कसं शिकवले। साप हा शेतकऱ्यांचा मित्र असतो, त्याला मारण्यापेक्षा वाचवलं तर निश्चितपणे अन्न साखळीतील एकही घटक कमी न होता ही साखळी टिकवता येऊ शकते, याचे ज्ञान सागर माळी यांना होते। यातूनच साप पकडण्याची आवड निर्माण झाली। या आवडीतून सागरने साप पकडण्याचं प्रशिक्षण महेंद्र मोरे यांच्याकडून अवगत केले। तसेच साप कसे पकडावेत याचे अनेक पुस्तकांचा अभ्यास करून स्वतः अनुभवाने मिळवले। पुणे आणि इंदूर येथील सर्पोद्यानास आवर्जून भेट देऊन सापांविषयी विविध माहिती मिळवली। सन 2010 साली बापू राजेंद्र माळी यांच्या शेतात नाग आणि नागिनच्या जोडप्यास पकडून रेस्क्यू करत आपल्या कामाचा आणि श्रीगणेशा केला। गेल्या 15 वर्षांपासून सागर सापांना रेस्क्यू करण्याचं काम करत आहे। सर्व प्रकारचे विषारी बिनविषारी साप अजगर सागर अगदी न घाबरता पकडतो। सागरचा स्वभाव धाडसी असल्यामुळे तो निडर बनला। आज शिंदखेडा तालुक्यात सर्वत्र सर्पमित्र म्हणून सागर माळी उर्फ देवा भाऊ यांची ओळख निर्माण झाली आहे। साप पकडण्यात सागर अगदी तरबेज झाला आहे, तरीही साप पकडताना तो विशेष काळजी घेत असतो। सापांना पकडण्यासाठी स्टिक, शूज, मोजे असं साहित्य वापरलं जातं। सागरने लहान सापापासून तर 12 फूट लांबीच्या अजगर देखील रेस्क्यू केलेला आहे। नुकतेच 7 जानेवारीला वरुळ येथील संतोष पाटील यांच्या 100 फूट खोल विहिरीतील पाण्यामध्ये असणाऱ्या कोब्रा प्रजातीच्या सापाला क्रेनच्या सहाय्याने विहिरीमध्ये उतरून जिवंत पकडले आणि वनविभागाच्या ताब्यात दिले होते। सागरच्या या कामाबद्दल त्याचं कुटुंब त्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करतं। त्याच्या या कामाबद्दल त्यांची अर्धांगिनी सौ भाग्यश्री माळी देखील यांना प्रोत्साहित करतात। तसेच आई वडील देखील आपल्या मुलाचं धाडसाचं काम पाहून कौतुकाने भारावून जातात। साप पकडणे ही एक कला असून ती अवगत केल्याशिवाय साप कोणीही पकडू नये। अनेक नवशिक्या सर्पमित्रांना भविष्यात प्रशिक्षण देऊ असा मानस सर्पमित्र सागर माळी उर्फ देवा भाऊ यांनी यावेळी व्यक्त केला। प्रतिनिधी संजय कुमार महाजन, शिंदखेडा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।